नमस्कार. सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज आपण या सैनिक फेडरेशनच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहोत. आपल्या सोबत सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माननीय माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत उपस्थित झालेले आहेत. सरांच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया की सैनिक फेडरेशन ही मुवमेंट सुरुवात झाली, तर त्यामध्ये आजपर्यंतची कशा प्रकारे गतिविधी झाली आणि कशा प्रकारे आपण यामधलं यश बघता. नमस्कार. मी ब्रिगेडियर सुधीर सावंत. आज निंबाळकर साहेबांनी जे महासचिव आहेत सैनिक फेडरेशनचे, त्यांनी हा प्रश्न मला टाकला आहे. तो अत्यंत चांगला प्रश्न आहे की सैनिक फेडरेशन कशासाठी आहे आणि सैनिक फेडरेशनने काय केलं आणि काय करू इच्छित. आता मी खासदार झाल्यापासून 1991 साली या अनेक प्रश्नावर काम करत होतो आणि त्यात सैनिकांचे प्रश्न हे माझ्या दृष्टीने मुख्य होते. ते मांडण्याची सुरुवात केली आणि अनेक संघटना ज्या सैनिकांच्या आहेत त्यांना मी त्या वेळेला सांगत होतो की दर महिन्याला सैनिकांचे प्रश्न माझ्याकडे आणून द्या, म्हणजे आम्ही पाठपुरावा करून ते सुटतील. म्हणजे आता उदाहरणार्थ सैनिकांच्या नोकरीचा प्रश्न होता की रिटायर झाल्यानंतर त्यांना नोकरी मिळत नाही आणि नोकरी मिळावी म्हणून आपण राज्य सरकारकडे मागणी केली होती आणि सैनिकांनी सुद्धा त्याविषयी आग्रह धरला होता आणि काही काळाने राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने देखील 15% आरक्षण ठेवण्याचं जाहीर केलं. ते जाहीर झाल्यानंतर ते 15% आरक्षण देताना बरेच अडचणी आणू लागले सरकारी अधिकारी. म्हणजे काय व्हायचं की आता क्वालिफिकेशन, म्हणजे जसं आता फायर ब्रिगेडचा विषय होता त्यावेळेला त्यांनी मागणी केली की क्वालिफिकेशन फायर ब्रिगेड ऑफिसर पाहिजे. आणि त्यावेळेला मी यांच्याकडे गेलो, आपले एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेला अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर होते आणि हा नवीन मुंबईचा मॅटर होता म्हणून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की असं मागणी करतायत की यांचं क्वालिफिकेशन पाहिजे. आता सैनिक रिटायर झाल्यानंतर तो परत प्रयत्न करून क्वालिफिकेशन कधी मिळू शकेल, 1-2 वर्ष जरी लागतील आणि आधीच त्यांचा नोकरीचा काळ कमी असतो आणि 1-2 वर्ष क्वालिफिकेशन घेत गेली तर त्यांना नोकरी मिळेल, पण ती फार कमी दिवसासाठी मिळेल. म्हणून आम्ही दुसरी मागणी याच्यात केली होती की सैनिकांना तुम्ही ताबडतोब नोकरी लावा आणि नंतर जे काही क्वालिफिकेशन पाहिजे असेल ते नंतर घ्या, असं आम्ही अनेक वेळा मागणी केली होती आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही मुवमेंट केली. आणि अलीकडच्या काळात सैनिक फेडरेशन बनवल्यानंतर त्याला बरंचसं यश आलं. सैनिक फेडरेशन कशासाठी आणि काय काम करतं ह्याविषयी आपण बोलत आहोत. आणि मी आता सांगितलं तुम्हाला की नोकरीचा प्रश्न हा सगळ्यात घन प्रश्न होता की रिटायर झाल्यानंतर, कारण सैनिक लवकर रिटायर होतात आणि मग त्यांना नोकरी मिळाल्यानंतर त्यांना त्या परत रिटायरमेंटसाठी किती दिवस मिळतात हा महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून आम्ही मागणी केली होती की सैनिकाला रिटायर झाल्याबरोबर किंवा रिटायर होण्याच्या आधीच सैन्यातून त्यांची सरकारी नोकरी सुरू झाली पाहिजे, म्हणजे त्यांची नेमणूक झाली पाहिजे आणि रिटायर झाल्यावर दुसऱ्या दिवशी ते त्या नोकरीवर लागू शकतात. हे काय अजूनपर्यंत झालं नाही, पण 15% आरक्षण सैनिकांसाठी करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने आता आपण करतोय. तर दुसरा विषय होता नोकरीसाठी क्वालिफिकेशन. तर बऱ्याच गोष्टी नोकरी आहेत पण क्वालिफिकेशन नाही म्हणतात. तर सैनिकांचा सर्वात मोठा प्रश्न नोकरीच्या संबंधात आहे तो आहे क्वालिफिकेशनचा. आणि म्हणून आमचं नेहमी मागणी राहिलेली आहे की क्वालिफिकेशन सैन्यात जे असतात, म्हणजे आता एज्युकेशनचे असतात, मॅप रिडिंगचे असतात, अनेक कोर्स सैनिक करतात, ते जे आहेत क्वालिफिकेशन ते ग्राह्य धरावे.
घेते सिव्हिलमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याविषयी त्यांना ऑटोमॅटिकली नोकरी मिळू शकते लगेच. कारण बरेच गोष्टी आहेत. आता एज्युकेशनचा कोर्सेस आहे म्हणजे 5, 3, 2, 1 IAM मध्ये आहे क्वालिफिकेशन. मग ते जाऊ शकतात. अधिकाऱ्यांचा सुद्धा बरेच क्वालिफिकेशन ते घेतात सर्व्हिसमध्ये असताना. तर अधिकाऱ्यांना सुद्धा नोकरी मिळू शकते. आणि सर्वात महत्वाचं की आमचे जे जवान आहेत जे आता NCO असतील, GCO असतील, यांना सुद्धा नोकरी ताबडतोब मिळणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही जो प्रयत्न केला त्याच्यात सर्वात प्रथम जो मी बघितला की RTO इन्स्पेक्टर म्हणून त्यांना नोकरी लागण्याचे 15% आहे रिझर्वेशन. पण MPSCच्या परीक्षा झाल्यानंतर जवळजवळ 3 वर्ष RTO म्हणून यांना लावत नव्हते. त्यावेळेला मी मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन आणि तिथे अशी अरेंजमेंट केली. कारण जे परिवहन खातं होतं ते त्यांच्या अंडर होतं आणि त्यामुळे 26 जानेवारी 2013 मध्ये त्या विषयात आम्ही मागणी केली आणि त्या 26 जानेवारीला जे जे पास झाले होते सगळ्यांना नियुक्त्या दिल्या. 26 जानेवारी 2023 ला खूप चांगल्या प्रकारे अशा प्रकारे सैनिकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्याच्यानंतर फायर ब्रिगेड असेल. आता साहेबांनी मागच्या वेळेस आरोग्य विभागाच्या ज्या जागा होत्या, आरोग्य विभाग, तलाठी आणि कृषी सेवक यांच्या माध्यमातून काही संघटनांचे पदाधिकारी कोर्टात गेले, पण तो आज पेंडिंग आहे. आणि जे आरोग्य विभागाचे कोर्टात जातात त्यांचा सर्वांचं सिलेक्शन झालं आणि ते आज आपल्या नोकरीवर रुजू झालेले आहेत. तर ही सैनिक फेडरेशनच्या मुवमेंटच्या माध्यमातून जर झालेलं असेल सर, तर आज संघटनांच्या विविध संघटना आहेत त्यांना आपण कशा प्रकारे आवाहन करता? नाही, यात सैनिकांचे प्रश्न बरेच आहेत, पण ते सोडवण्यामध्ये त्रास का होतात की या संघटना ज्या आहेत तितक्या संघटना आणि सैनिक स्वतः ह्यांनी आपले जे प्रश्न आहेत ते आमच्यापर्यंत आणले पाहिजेत ना. ह्याच्यातच कमतरता. आता आम्ही गेले 2 वर्ष सतत पाठीमागे लागलो होतो की अनेक कमिट्या आहेत सरकारी, त्या सरकारी समित्यांवर सैनिकांची नियुक्ती झाली पाहिजे. पण दुर्दैवाने नावं कोणीच दिले नाहीत. चुकून कोणीतरी नावं देतात, मग आम्ही करतो, मग ते तेवढे पुरते त्या समित्यावर लागले. पोलीस समिती असेल आणि इतर समिती. पण ज्या पद्धतीने सैनिकांनी अप्रोच केला पाहिजे फेडरेशन मध्ये, प्रत्येक जिल्ह्यातून नावं आली पाहिजेत, ती नावं येत नाहीत आणि म्हणून अनेक गोष्टी राहतात. आता डिफेन्सवर सुद्धा कमिटी करायचा विषय आला होता, तर नावं फार कमी आली आमच्याकडे. आम्ही जी नावं दिली आणि इतर नावं सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली असती ती काही मिळून 3,000 काही नावं आलेली आहेत जिल्ह्यातून. पण अनेक जिल्ह्यात नाही आलेत, कारण त्यांनी नावच कोणी दिली नाही. आज मला जसं नांदेडहून फोन आला होता, तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही नावं का देत नाहीत किंवा मागून सुद्धा नावं देत नाहीत. हे 2-3 वर्ष आम्ही मागतोय की या समित्यांसाठी नावं द्या, म्हणजे आम्ही त्याचे शिफारस करू शकतो. आणि शिफारस झाल्यावर बरेच लोक झालेली आहेत. आणि हे लक्षात ठेवा, आता जितक्या समित्या आहेत जिल्ह्यामध्ये त्या आमच्याकडे पाठवाव्या आणि मग आम्ही त्या तेथील रिस्पॉन्सिबल जे अधिकारी आहेत, कलेक्टर आहेत, पालकमंत्री असतील, यांच्याकडे आम्ही पाठवतो आणि ते होऊन जातील. SCO आहे, SCO तर फार सिंपल आहे, सगळ्यांना SCO होता येतं. पण तुम्ही मागितलं पाहिजे ना, तुमचं एक ते बायोडेटा पण आम्हाला दिला पाहिजे की आता सैनिक SCO म्हणून नेमायचे आहेत. तर तो बायोडेटा आम्ही पाठवला ते लगेच होऊ शकतो. त्यामुळे सगळ्या जिल्ह्यातून सगळ्या संघटनांनी याविषयी आता काळजीपूर्वक लक्ष द्यावं
आणि ह्यासाठी SCO साठी कमिट्यांसाठी नावं पाठवावी. म्हणजे मग आम्ही मंत्र्याकडे जाऊ, कलेक्टरकडे जाऊ, त्यांच्याशी बोलून बऱ्याच लोकांचं काम होऊन जातं. मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असताना आपल्या एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये 17 मागण्यांसाठी निवेदन आपण दिलं होतं आणि ते आज इतिवृत्त मंजूर पण झालेलं आहे. पण सध्या त्याच्यावरती काय प्रोग्रेस चालू आहे? आता बऱ्याच गोष्टी काय होतं, आम्ही पाठपुरावा करतो आणि गोष्टी मंजूर होतात, पण त्यांचा अंमलबजावणी होत नाही. त्याला जागरूकता पाहिजे. विषय काय की आता समजा मंत्रालयामध्ये जाण्यासाठी पास, तिथे आम्ही मंजूर करून घेतलं होतं की पास त्या सैनिकांच्या कार्डवर त्यांना जाता येईल आतमध्ये, पण अजून ते अंमलबजावणी झाली नाही. हॅरॅसमेंट होती टोल घेण्यासाठी. ते टोल घेऊ नये अशा पद्धतीने आम्ही मागणी केली, मुख्यमंत्र्यांनी मंजुरी केली, ते इतिवृत्तात आलं, पण अजून त्याचं काही इम्प्लिमेंटेशन झालेल्या नाही. अशा अनेक गोष्टी, म्हणजे 17 मागण्या आम्ही केल्या होत्या, त्यातल्या फक्त 13 मागण्या मंजूर झाल्या होत्या, पण त्या 13 मागण्या देखील अजूनपर्यंत झालेल्या नाहीयेत. आणि आम्ही आता सुद्धा नवीन सरकारच्या सैनिक कल्याण मंत्र्याकडे पण दोनदा गेलो होतो. आता ते करतो म्हणाले, ते परत आता जाऊ आणि त्यांना विनंती करू की हे जे मंजूर केलेले आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी, त्या गोष्टी तरी अंमलबजावणी व्हावी. या अशा मागण्याचं इतिवृत्त आपण सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून सर्व व्हॉट्सअप सैनिकांपर्यंत पोहोचवलं होतं. पण या मागण्या जर मान्य होत नसेल तर सैनिकांमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे, असं बरेचशा जिल्ह्यातून सैनिकांचे या संघटनांचं उद्देश आहे की एखादा सैनिकांचं संघटनांचं मुंबईमध्ये आंदोलन सारखं काहीतरी स्वरूप व्हावं. यासाठी आपली भूमिका काय असणार? हे आंदोलन करणं म्हणजे काही जे होत नाही म्हटल्यावर आंदोलन कर, जसं की आता मी जेव्हा खासदार असतात त्याच्यानंतर आम्ही मागणी केली होती की मॅस्को बनावं, म्हणजे आपलं एक कंपनी बनवावी सैनिकांची, आणि त्या आधारे उद्योग सैनिकांना करायला आपण मदत केली पाहिजे, आणि जेणेकरून रिटायरमेंट नंतर ते उद्योजक सुद्धा होऊ शकतात. आणि ते मॅस्को त्यावेळेला मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी फाईल फेकली होती की आता आम्ही सगळ्या कंपन्या बंद करतोय, सरकारी हे नवीन कशाला आणता. पण त्यांना आम्ही अनेक वेळा भेटून कन्व्हिन्स केलं आणि मग मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलं आणि मॅस्कोची स्थापना झालेली आहे. आता पण मॅस्कोची स्थापना फक्त सिक्युरिटी गार्ड पुरतं आहे की काय? सैनिक फक्त सिक्युरिटी करू शकतो अशी चुकीची समज सरकारी दरबारी आहे. सैनिक उद्योजक होऊ शकतात ना. आता अनेक लोक सैनिक उद्योजक आहेत ना. मग त्यासाठी तुम्ही काय करणार आहात हा मुख्य प्रश्न आहे. त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना निधी दिला पाहिजे, आणि हे करणं सोपं आहे सरकारला. म्हणजे आता PMGP आहे, CMGP आहे, या कार्यक्रमातून सैनिकांना उद्योजक बनवू शकतात. आता ते पण करत नाही आहे त्यांनी. त्यामुळे काही विषय जे आहेत सैनिकांचे जे मागण्या आहेत त्या अनिर्णित राहतात आणि मंजूर होऊन सुद्धा होत नाही. आणि ह्यासाठी काय करावं? आता तुम्ही आंदोलनाचं बोलला, पण आंदोलनाचा विषय काय आहे? आपण ज्या वेळेला सर्व सैनिक या विषयावर ऍग्री करतील की आपल्याला आता पुढे काय होणार नाही, कुठला मार्ग नाही, मग आंदोलनच करायचं आहे, त्यावेळेला आंदोलन करता येईल. मी आता आंदोलन लगेच करायचं म्हणत नाही, पण आता आपण सरकारला आणि संधी देऊया की आता एक सर्व संघटनेची मीटिंग आम्ही लवकरच घेणार आहोत. आम्ही आमंत्रण देतो सर्वांना की तुम्ही या आणि प्रत्येकाचे जे काही प्रश्न असतील त्याची चर्चा करूया आणि मग सरकारकडे एक निवेदन देऊया. आणि त्या निवेदन सरकारचं काही हालचाल नसेल तर निश्चितपणे आपण आंदोलन करू शकतो. आणि आंदोलन कधी करायचं तेही ठरवूया. तर अचानक आंदोलन करण्यात अर्थ नाहीये. तरी सर्व सैनिकांनी पुढच्या महिन्यामध्ये एक चांगला दिवस ठरवून इकडे यावं मुंबईला
आणि आपण मीटिंग घेऊया आणि अधिकृत मंत्र्यांना सुद्धा भेटूया, जे काय असतील त्यावेळेला हजर, आणि त्यांना आपलं निवेदन सुद्धा देऊया. धन्यवाद सर. आपल्यासोबत सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माननीय माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत उपस्थित होते. त्यांनी आपल्या सर्व भूमिकेबाबत आज आपल्यासोबत सर्व महाराष्ट्राला हा संदेश दिलेला आहे की येत्या काळामध्ये जर सरकार आपल्या सैनिकांच्या मागण्याविषयी सकारात्मक नसेल तर आपण सर्व संघटना मिळून मुंबईला येऊन एक बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात येईल. त्याची तारीख आपल्याला लवकरच कळवण्यात येईल. त्याबद्दल आज या सविस्तर चर्चेमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्याबद्दल सरांचा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय सैनिक फेडरेशन.